गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर अ लॉंग टाईम. मला माहिती आहे खूप दिवस झालेत मी व्हिडिओ पोस्ट करत नाही, काहीच नाही. माझे फक्त शॉर्ट्स मी टाकते आहे. पण आता खूप दिवसानंतर मी एक व्लॉग बनवते आहे. आणि गेस व्हॉट, आम्ही चाललो शोसाठी हिंगोलीला. आणि तर ह्या व्हिडिओमध्ये काय असेल, आमची फन, एन्जॉयमेंट आणि आमची जर्नी. सो स्टे ट्यून्ड. तर आता आम्ही आहोत उरणला, जिथून आम्ही निघणार आहोत. आमची बस ॲक्च्युली थोडं पाठीमागे आहे, ती येईल इथे तेव्हा मी तुम्हाला बस दाखवेन आणि नंबरसुद्धा दाखवेन. सो चलो. व्हेरी टेम्पटिंग शायद. आणि हे ऍक्च्युली हा बघा आमचा बाबू दादा आहे. याच्या घराचे आंबे आहेत हे सगळे. येस आम्ही हे नाही सो मित्रांनो, आता आपण इथे ब्रेकला थांबलो आहे. कसारा घाट अजून सुरू झालेला नाही आहे. कसारा घाट आता सुरू होईल. सो त्याच्या आधी सगळ्यांनी एक कॉफी ब्रेक घेतला आहे. खूप सगळे म्हणजे लाईक एक्झॉस्ट नाही झाले, बट एनर्जी अजूनसुद्धा आहे. सगळे आता परत धिंगाणा करतील बसमध्ये गेल्यावर. तुम्ही ती बघतच राहाल. आणि इव्हन तुम्ही बघत आहात आता काय मजा चालू आहे सगळ्यांची. येस. आणि अजून काय सांगू, ॲक्च्युली आता 3 वाजलेले आहेत, तरी आम्ही बऱ्याच कमी टाईममध्ये एवढा प्रवास कव्हरअप केला आहे. बराच टाईम सेव्ह होतो त्याच्याने आमच्या ड्रायव्हरला. शुभ सकाळ मित्रांनो. तर आता सकाळचे 7:30 झालेले आहेत आणि आम्ही आता इथे साई धर्मशाळा इथे आलेलो आहोत, शिर्डी इथे. आता आम्ही साईबाबांचे दर्शन घेऊन आमची पुढची जर्नी परत सुरू करतो. तर चला. आता सगळ्यांचं आवरून झालेलं. आम्ही सगळे आता खाली आलो आहोत आता रूममधून. आणि पंडित सरांना बघू शकतो. पंडित सर, गुड मॉर्निंग. हे बघा, इथे त्यांनी बऱ्याच गोष्टींची व्यवस्था केलेली आहे. खूप सुंदर आहे दृश्य, एकदम स्वच्छ वातावरण. ही धर्मशाळा खरंच खूप मोठी आहे. इथे बरेच अशा बिल्डिंग्स आहेत. तर आता आम्ही बसमध्ये बसलो आणि आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललोय बसमधून. सारा शिर्डीच्या पुढे थांबलेला होता. आता आम्ही नाश्ता करायला उतरलो आणि आता आमचं दर्शन झालं. खूप सुंदर होतं. मी पहिल्यांदा मंदिरात गेली आहे. गाभारा खूप छान आहे. खूप वेल मेंटेन केलेलं आहे सगळं काही. तर तुम्ही नक्की भेट द्या. असून भेटणार गजरा आहे. मोगरा नाही गजरा आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर स्वीटी. हॅपी
मित्रांनो खूप थकले आता, खूप जास्त म्हणजे कंटाळा आला ॲक्च्युली आता प्रवास करून करून. घरी पोचले, बरं वाटतंय. आपल्या जागेवर आले तर जरा चांगलं वाटतंय, कारण की तिथे बघितलं जाईल तर दिवसा खूप गरम होतं आणि रात्रीच्या खूप थंडी वाजते. सो दोन्ही क्लायमेट एकदम एक्स्ट्रीम आहेत खरं सांगू तर. सो सध्यासाठी एवढंच. सध्या आता विश्रांती मनाला सुद्धा आणि शरीराला सुद्धा आराम. तोपर्यंत चला माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.